मला तुम्ही मैत्रिणींना विचारतात की माझ्याकडे आउटडोअर कुठले प्लांट्स आहेत, तर मी या एका प्लांटबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे. हे फूल आहे कृष्णकमळचं. कृष्णकमळचा हा वेल आहे, याला आपल्या धर्मामध्ये खूप महत्त्व आहे. कारण या फुलाला भगवान श्रीकृष्णांना म्हणजे हे फूल अत्यंत प्रिय आहे. असे म्हटले जाते की कृष्णकमळ असं म्हटल्यावर समोर येते नीलवर्णीय सुंदर सुवासिक फूल. महाभारतात कृष्णांचे वर्णन निळ्या शरीराचा असे केले गेले होते. त्यामुळेच की काय या फुलाला कृष्णकमळ हे नाव पडले असेल. ह्या फुलाचे नाव घेताच महाभारतातील कौरव पांडव आठवतात. खरं सांगायचं झालं तर भारतीय संस्कृतीत या फुलाला अतिशय महत्त्व आहे. या फुलाच्या 100 पाकळ्या म्हणजेच 100 कौरव आणि 5 पुंकेसर म्हणजे 5 पांडव आणि मध्यभागी द्रौपदी आणि ब्रह्मा विष्णू महेश अशी सुंदर फुलाची रचना केलेली आहे. या फुलाला इतका सुगंध आहे की देवाला वाहिल्यानंतरही आपल्या हाताला जवळपास 2 ते 3 तास नुसतं हातात काही सेकंदासाठी फूल जर धरलं असेल तरीही तो सुगंध टिकून राहतो. आता सकाळचे वाजले आहेत 6 आणि माझं रोजचं रुटीन सुरू झालेलं आहे. चहा प्याल्यानंतर सगळ्यात आधी मी कपड्यांच्या घड्या आणि बेडरूम आवरून घ्यायचं ठरवलं. कारण आता पावसामुळे कपडे वाळत नाही, तर मी घरातच फॅन खाली टाकून ठेवते की जेणेकरून रात्रमध्ये वाळून जातात. सगळ्यांच्याच घरी आता सध्या कपड्यांचा खूप म्हणजे मोठा प्रॉब्लेम होतच असेल, कारण कपडे वाळत नाही पावसामध्ये आणि आपल्याला सगळ्यांनाच ते कपड्यांचा कुबट वास, नंतर पसारा हे सगळं बघून ना खूप चिडचिड होतं. पाऊस तर आपल्याला सगळ्यांनाच हवाहवासा असतो, कारण पावसावरतीच आपलं येणारं वर्ष शेतकऱ्याचं सगळं म्हणजे अवलंबून असतं. पाऊस नाही आला तर आपल्याला पाण्याची किती कमतरता भासते हे सगळेच जण आपण अनुभव घेत असतो. ह्याच आनंददायी देणाऱ्या पावसामध्ये ना पण महत्त्वाचं म्हणजे ना स्त्रियांची खरं खूप दमछाक होत असते. बाहेर कपडे टाकले की लगेच पाऊस येतो, आपल्याला वाटतं झटपट वाळतील आणि घरात घेतले की ते काही लवकर वाळत नाही. आणि या वातावरणात ना आपले स्त्रियांचे ना मूडही बदलत असतात. मी ना टॉवेल्स ना 1 महिन्यापासून या पद्धतीने ठेवत आहे. महत्त्वाचं म्हणजे कमी जागेत खूप टॉवेल्स मावतात आणि छान म्हणजे असं घडी राहते. मुलांनी जरी काढलं ना तरी विस्कटत नाहीत. बघा ना मैत्रिणींनो, कसं असतं की आपल्याला सगळ्यांना माणसाला घर हवं असतं. मग आणि आपण सजीव आहोत, पण निर्जीव वस्तूलाही त्याची जागा अशी म्हणजे विशेष म्हणजे हवी असते. तरच सगळ्या गोष्टी सुटसुटीत अगदी नीटनेटक्या राहतात. म्हणजे प्रत्येक वस्तूला त्याची जागा हवी असते. आपलं माणसांचंही तसंच आहे. आपल्यालाही प्रत्येकाला आपली जागा हवी असते. आपली जागा नाही मिळाली तर आपण लढत राहतो आणि वस्तूंना त्यांची जागा नाही मिळाली तर त्यांचा पसारा होतो. आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला म्हणजे पसाराही दाखवलेला आहे. कारण तुम्ही नेहमीच स्वच्छ घर बघत असतात. तर रात्रीपासून ना मी म्हणजे बऱ्यापैकी आवरलंच नव्हतं. तर मी म्हटलं तुम्हालाही रिॲलिटी दाखवू की तुम्ही नेहमीच स्वच्छ घर बघत असतात. पण जर घर नाही आवरलं रात्रीच तर सकाळी कशा पद्धतीने होतं ते पण दाखवूया मैत्रिणींना. ज्यांच्या घरी लहान मुलं आणि वयस्कर लोक असतात ना त्यांच्या घरी सोप्याची अशी हालत नक्कीच होते. कुणाकुणाच्या घरी होते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. नेहमीप्रमाणे सोफा झटकून घेतला, ब्रशने क्लीन करून घेतला. हे सगळं ना मी मुली शाळेत गेल्यावर केलं, कारण सकाळी जरी मी परत केलं असतं ना तर त्या स्कूलला जातात तोपर्यंत परत तीच हालत होते. म्हणून मग मी सकाळी अगदी उठल्याबरोबर म्हणजे नेटकं करण्याचं नाही ठरवलं. पाहिलं तर एक छोटासा न्यूजपेपर असतो आपल्याकडे, पण तो वाचताना तर छान वाटतं. वाचणारा वाचून जातो, पण तो जिथे वाचून जातो ना, तिथेच तो तसाच पेज करून मोकळा निघून जात असतो. आणि जी गृहिणी घर आवरत असते ना, जेव्हा ते उडणारे पेपरचे
म्हणजे पेपर बघते त्यावेळेस तिचं काय होतं ते म्हणजे प्रत्येकजण हा अनुभव घेत असतो. आधी ना मला पेपरचे उडणारे पेजेस बघून ना खूप राग यायचा. असं वाटायचं आता पेपर बंद करून टाकू. पण आता ना याची मला सवय झाली आणि मीही सवय करून घेतली. मीही रोज एक पेजेस गोळा करून परत पूर्वीसारखा पेपरची घडी करते आणि त्या बॉक्समध्ये मी ठेवून देत असते. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप आवाज येणार आहे मशीनचा, कारण की बाजूलाच ना स्लॅब टाकणं सुरू आहे आणि ते मशीन काही लवकर बंद होतच नाही. मी सकाळपासून वाट बघत होती, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ यायलाही वेळ होईल, कारण त्याचा आवाज एवढा जास्त आहे की रेकॉर्ड करताना ना संपूर्ण तो आवाजही सोबत रेकॉर्ड होतोय. डायनिंग टेबलच्या चेअरचे कवरही खराब झाले होते, तर तेही मी चेंज करून घेण्याचं ठरवलं. या चेअरच्या कव्हरमुळे ना जे लेदर आहे चेअरचं त्याचं ना संरक्षण होतं. मेन म्हणजे ते काळपट पडत नाही क्रीम कलर वगैरे असला तर. म्हणून ना मग मी कंटिन्यू चेअर्सला कव्हर लावून ठेवते. नंतर मला कंगवेही घासून घ्यायचे होते. कंगवे खूप खराब झालेले होते, म्हणजे त्यात म्हणजे थोडंसं काळपटपणा जो कचरा असतो ना तो अडकलेला होता. कंगवे घेताना ना वेगा कंपनीचे घ्यायचे. हा जो मी घासते ना तो वेगा कंपनीचा आहे. त्यामध्ये ना 10 वर्ष जरी कंगवा वापरला तरीही म्हणजे कोंडा किंवा आपल्या केसांमधला कचरा जो अडकतो ना नॉर्मली कंगव्यात तो अजिबातच नसतो आणि साध्या कंगव्यांमध्ये कचरा अडकतो. क्लिनिंगचं काम असतं ना ते करताना ना मी ड्रेस चेंज करून घेत असते, कारण की ना मग चांगल्या कपड्यांना डाग पडतात. आताही मी परत म्हणजे गाऊन चेंज करून घेतलेला आहे, कारण ना आमच्याकडच्या मावशी काल सुट्टीवरती होत्या. मग मलाच सगळी भांडी घासावी लागणार होती. मला एक कमेंट आली होती मागे की ताई किती ड्रेस बदलवता एका व्हिडिओमध्ये. मध्येच ना मुलींना क्लासला सोडवायला जावं लागतं किंवा काही काम असलं तर बाहेर जावं लागतं. मग तो व्हिडिओ मध्येच सोडून ना परत दुसरा ड्रेस दिसतो. कधी-कधी ना एखाद्या दिवशी पूर्ण शूटिंग होते, नंतर थोडीफार शूटिंग ना नेक्स्ट डेला करते. मग त्यामध्येही तुम्हाला वेगळा ड्रेस दिसत असतो. मी सकाळची बेडशीट मला ना थोडी मळकटलेली वाटत होती, म्हणून मग मी चेंज करून घ्यायचं ठरवलं. काही व्हिडिओची शूटिंग अंघोळी आधीची असते, काही नंतरची असते, म्हणून मग तुम्हाला म्हणजे 3 ते 4 ड्रेस दिसत असतात व्हिडिओमध्ये. आणि काही चांगले कुर्ते घातल्यावरती ना क्लिनिंगचं काम करताना ना त्यावरती लाईट कलर असेल तर नक्कीच डाग पडतो किंवा जेवण बनवताना. म्हणूनही मग मी त्यावेळेस ना जुने कपडे घालण्याचं ठरवते. पावसाळ्यामध्ये ना खूप चिलटे, पाखरे होतात. अगदी बेडरूममध्ये सुद्धा ते काही ठिकाणी दिसतात. तर मी ना कानाकोपरा स्वच्छ करत असते. जिथे ओलसरपणा असेल ना, तिथे तर हमखास ते चिलटे होतात. किचनमध्ये तर विचारूच नका एवढे चिलटे होतात. म्हणून मग मी ना कापूर लावत असते कापूरदानीमध्ये. त्यामुळे फ्रेश तर वाटतंच, पण म्हणजे ते चिलटे पळून जायला मदत होते. तुम्ही नेहमी मला होम टूर करा सांगत असतात, पण मला वाटतं की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये ना म्हणजे दाखवतच असते घर. मग मला वाटतं अजून काय दाखवू वेगळं. तर आज मी ना या बेडरूमची तुम्हाला टूर दिलेली आहे. म्हणजे बेडरूममध्ये ज्याही वस्तू आहेत ना त्या सर्व मी दाखवलेल्या आहेत. आधी मी TV युनिट दाखवलं. या बाजूला मध्यभागी बेड आहे. त्याच्या बाजूलाच ड्रेसिंग टेबल आहे. ड्रेसिंग टेबलही मी तुम्हाला मागे दाखवला होता. आणि त्याच्याच लेफ्ट साईडला हे वॉर्डरोब आहे. या रूममधला बेड आणि ह्या वस्तू तुम्ही नेहमीच बघत असतात. तर कपाटाचाही मी व्हिडिओ बनवलेला आहे, पण मी आता इथले कपडे चेंज केलेले. तर इकडे मी मुलींचे कपडे ठेवलेले, त्यांना इझिली काढता यावं म्हणून. कारण की ते कपडे ना सारखे काढून फेकत असतात. म्हणजे नाही आवडलं टॉप तर सारखं चेंज करून म्हणजे बेडवरच पडू देतात. मग मी इकडे या बाजूला मुलींचे, दुसऱ्या बाजूला माझे साड्या ठेवलेल्या आहेत. आता तरी कपाट विस्कटलेलं आहे बऱ्यापैकी, पण जेव्हा नेक्स्ट टाईम रचेल ना तेव्हा अजूनच छानसा व्हिडिओ करून दाखवेल. आणि वरती सोप्यावरच्या उशा ठेवलेल्या आहेत मी काही.
काही फंक्शनल साड्या, सिल्कच्या साड्या, कांजीवरम साड्या आणि नॉर्मली आपल्या ज्या डेलीला असतात ना, त्या संपूर्ण साड्या मी या भागामध्ये ठेवलेल्या आहे. जागा भरपूर आहे त्यामध्ये, पण मी सुटसुटीत ठेवलेलं आहे की जेणेकरून जास्तच पसारा नको व्हायला. याआधी माझ्याकडे वॉर्डरोब नव्हतं ना, तर मी एकाच कपाटामध्ये आमचे सगळ्यांचे कपडे असायचे. नंतर आम्ही दुसरं कपाट घेतलेलं. तर एका कपाटातही आपलं भरपूर कपडे मावतात आणि आपल्याकडे 3-4 कपाटं असतील ना, तेही अपूर्ण पडतात. पावसाला छानशी सुरुवात झालेली आहे, तर मी सगळी झाडं या गॅलरीत आणून ठेवलेली आहे. या गॅलरीमध्ये छान पाऊस लागतो म्हणून मी सकाळीच गॅलरी स्वच्छ करून घेतली होती, धुवून टाकली होती. कारण की पावसामुळे ना बऱ्यापैकी माती, पानं झाडांची हे सगळं पडतात. पण या गॅलरीत ना एक प्रॉब्लेम होतो की मी इकडे झाडे ठेवले, तर वरच्या बाजूला ज्यांचे झाडं आहेत ना त्यावरती बुरशी, ते फंगस असतं व्हाईट कलरचं, तर ते ना लवकर पडतं या झाडांवर. म्हणून मग मी इकडे शक्यतो टाळते. नंतर मी गव्हाचं दळण संपलेलं, तर गहू दळून आणायचे होते म्हणून मग मी गहू आणलेले रेडीमेड. मी आधी ना शेतातलेच असायचे आमचे गहू, पण नंतर म्हणजे आता शेती कोणी करत नाही, गावाला राहत नाही पप्पा वारल्यामुळे. तर मग आम्ही विकतच घेतो. तर मग मी ना दर महिन्याला 10 किलो घेऊन येत असते. आणि म्हणजे ज्या दुकानातून घेते ना तिथले स्वच्छच असतात. मी निवडूनही बघायची याआधी, पण काहीच निघत नाही. तर मग मी डायरेक्टली दळून आणते. मी 5 किलो गव्हामध्ये ना 1 किलो खपली गहू ॲड करत असते. आई मला ना म्हणजे मला आणि बहिणीला निवडलेले, स्वच्छ केलेले आयते गहू पाठवायची. 30 किलो एकसाथ मग मी स्टोअर करायची. पण आता तर म्हणजे ते शक्यच होत नाही, कारण की आता शेती करणारच नाही राहिलं. किती जणांकडे तरी गावावरून ना गहू, डाळी येतात. त्यावेळेस ना आपल्याला त्याचं तितकं महत्त्व नाही वाटत. कधी-कधी ते भरताना, स्टोअर करताना किंवा कीड वगैरे लागलं ना, असं वाटतं की बापरे! उगाचच एवढं सगळं आपण स्टोअर केलेलं आहे. पण ज्यावेळेस आपण स्वतः बाजारात जाऊन विकत घेतो, घरचं शेवटी धान्य घरचंच असतं, नंतर त्याचं महत्त्व पटतं आपल्याला. तुम्ही सगळेजण म्हणतात की किचन ओटा मी स्वच्छ कसा ठेवते, चकचकीत कसा ठेवते, याआधीही मी दाखवलेला आहे. पण बऱ्याच ताई सांगतात की पहिल्यापासून दाखवा. तर ना आधी ज्याही वस्तू असतात ना त्या सगळ्या मी म्हणजे ज्या उष्ट्या असतात त्या सिंकमध्ये भांडी घासायला ठेवते. नंतर जेवण काढून घेते भांड्यांमध्ये. आणि काय होतं, सगळे टिफिन घेऊन जातात मुली, माझे मिस्टर. मग ना फक्त माझ्यापुरता आणि ज्या ताई कामाला येतात ना त्यांच्यापुरताच जेवण मी काढून ठेवलेलं असतं. आम्ही दोघी सोबत नंतर जेवण करून घेतो, मग काही उरत नाही. मग ना म्हणून मग गॅस ओट्यावरती तुम्हाला जेवणाची भांडी दिसत नाही. मला एका ताईंनी विचारलं होतं मी ती भांडी कुठं ठेवते. गॅस ओटा खूप खराब झाला असेल ना, तर मग मी डिशवॉश लिक्विडने या पद्धतीने घासून घेते. बर्नरमध्ये पाणी जाणार नाही याची काळजी घेते आणि गॅस स्वच्छ धुवून घेते, गॅस ओट्याच्या भिंती. नंतर कॉटनच्या कपड्याने मी गॅस ओटा पुसून घेते. स्पेशली माझा म्हणजे कॉटनचा कपडा आहे, किंवा मी मागच्या व्हिडिओमध्ये जे स्पंज दाखवले होते ना त्याच्याने पुसते. सगळं पाणी ते खेचून घेत असतात. नंतर मी डेली ना आपला किचन सिंक, नंतर नळ आणि हे जे लिक्विडचं आहे भांडं, तर ते घासून घेत असते. किचन सिंक पण ना आता पावसाळ्याचं तर ना प्रत्येक वेळेस घासून घेते मी, सकाळी किंवा रात्री. कारण चिलटे आणि पाखरं न होण्यासाठी ना ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आपला गॅस ओटा, किचन सिंक हे स्वच्छ असायला हवं. किचन सिंकमध्ये भांडी पडलेली असतील आणि थोडाही ओलावा आजूबाजूला असेल ना, तर भरपूर चिलटे होतात आणि ते गॅसच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये उडत असतात. म्हणून ना मग मी पावसाळ्यात, म्हणजे इतर ऋतूमध्ये नाही, पण पावसाळ्यात ना हमखास मी गॅस ओटा कोरडाच ठेवण्याचा प्रयत्न करते आणि जास्तीत जास्त स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत असते. घासण्याही गरम पाण्यामध्ये स्वच्छ करून ना मी आठवड्यात 2दा तरी त्यांना स्वच्छ करते. डेली तर मी स्वच्छ करून मी ह्या डब्याला बघा सुईने ना होल करून घेतलेले आहेत, की जेणेकरून पाणीही, म्हणजे कोरड्या जरी ठेवल्या मी
पाणी निघून जावं म्हणून आणि पटकन वाळतं पण. आणि पावसाळ्यात ना मी आठवड्यात किंवा 15 दिवसात ना ही पावडर जी ड्रेन क्लीनर पावडर येते ना, तर त्याचा वापर करत असते सिंक क्लिनिंगसाठी. तर पाईपमधून वासही येत नाही आणि झुरळ किंवा चिकटपणा, पाणी ब्लॉक होत नाही, म्हणून याचा वापर मी नक्कीच करत असते. चहा साखरेची पितळी डब्बे मी कुठून घेतलेले आहेत ही मला मागच्या व्हिडिओमध्येच कमेंट्स होती, त्या ताईंचं नाव नाही दिसलं. हे डब्बे ना मी लोकल शॉपमधून घेतलेले आहे. 1100 ते 1200च्या दरम्यान आहेत हे. मला पण आता प्राईज आठवत नाही, कारण की बरेच दिवस झालेले आहेत घेऊन. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी तुमचे मनापासून खूप खूप आभार. व्हिडिओमधलं काही जरी आवडलं असेल तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूया अशाच व्हिडिओसोबत.